भारत आणि साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपच्या फायनल लढतीवर पावसाचं सावट आलंय। नवी मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। सामन्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जर आजचा सामना रद्द झाला तर तो उद्या होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर ही रंगतदार लढत होणार आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि आजही नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। डी.वाय. पाटील स्टेडियम परिसरात देखील पावसाची हजेरी सुरू आहे। त्याच्यामुळे जर आजचा सामना झाला नाही पावसामुळे तर तो उद्या होण्याची देखील दाट शक्यता आहे। वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहे। टीम इंडिया सज्ज आहे, मात्र या सामन्यावरती पावसाचं सावट पाहायला मिळत आहे। पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे। आज भारताची साऊथ आफ्रिकेशी फायनल नॉकआउट लढत होते। 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची फायनलमध्ये धडक आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे। मात्र आपण पाहतोय आज सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि पावसाचं सावट या मॅचवर पाहायला मिळतंय। क्रीडा समीक्षक निमिष पाटगावकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निमिष सर, आपण पाहतोय की आज फायनल लढत आहे, मात्र सकाळपासूनच पाऊस पडतोय, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? नाही, म्हणजे पावसाने खरंच सगळ्यांचा विरस केलाय आणि मी आता नवी मुंबईमध्ये होतो, स्टेडियमच्या जवळ होतो आणि प्रेक्षकांची गर्दी बघितली। प्रत्येक गेटवर गर्दी आहे। तिच्या बाहेरचा जो हायवे आहे तो सुद्धा बऱ्यापैकी जॅम झाला होता। पण पावसाचा जोर आता ओसरलाय तिकडे आणि आता मी आत्ताच बघतोय कव्हर्स काढायला सुरुवात झाली आहे। पण कव्हर्स जरी काढली तरी सुद्धा मैदान वाळायला हा थोडा वेळ नक्की लागणार, कारण भरपूर पाऊस झालाय। म्हणजे जेवढा पावसाळ्यात एखादा पाऊस असतो तसा पाऊस झाला। त्यामुळे मैदान सुकून किती षटकांचा सामना होईल हे ठरेल। बहुतेक सामना सुरू होईल तर मला दिसतंय चिन्ह आता, पण जेव्हा सामना विशेषतः अंतिम सामना कमी षटकांचा होतो तेव्हा सगळी गणितं बदलतात आणि भारतीय संघाला आणि त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही आपली कॅल्क्युलेशन्स पुन्हा करावी लागतील। कारण सामना 35 षटकांचा झाला किंवा 40 षटकांचा झाला तर त्याप्रमाणे पूर्ण स्ट्रॅटेजी बदलावी लागेल आणि अंतिम सामन्याकरता खरं तर होऊ नये, पण आता तरी दुर्दैवाने तसंच चिन्ह दिसतंय। सामना मला वाटत नाही उद्यापर्यंत जाईल, सामना होईल, कारण आता ढग क्लिअर होत आहेत, कव्हर्स काढली जात आहेत। फार तर एखादी सर मध्ये परत येईल, पण सामना असाच व्यत्यय येत येत चालू राहील असं माझा अंदाज आहे। कारण तासभर झालाय, 3 वाजता मॅच सुरू होणार होती, 3:30 ला टॉस होता, पण आता पावसामुळे सगळ्यांचाच हिरमोड झालाय। हो, खरंय, टॉस डिले झालाय पावसामुळे। कारण जोपर्यंत पंच अंपायर सांगत नाहीत की मैदान खेळण्याच्या लायकीचं झालंय तोपर्यंत हे चालू होणार नाही। एकदा तुम्हाला माहिती असेल की क्रिकेटचा नियम, एकदा पाऊस सामना चालू झाल्यावर पाऊस आल्याचे नियम वेगळे असतात आणि सामना चालू व्हायच्या आधी पाऊस आला तर नियम वेगळे असतात। त्यामुळे जोपर्यंत मैदान खेळण्याच्या परिस्थिती योग्य होत नाही तोपर्यंत नाणेफेक पुढे जाईल। पण मला असं वाटतं नव्या मुंबईच्या स्टेडियमचं ड्रेनेज सिस्टीम चांगलं आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होईल आणि लवकरच जर का परत 1-2 तासात पुढचा पाऊस आला नाही तर सामना कमी षटकांचा होईल असा माझा अंदाज आहे। अच्छा, पण आता ही तर नैसर्गिक गोष्ट आहे, आपण पावसाला थांबवू शकत नाही, पण अशा वेळेला काय नियम गणले जातात? कारण सामना सुरू व्हायच्या आधी पाऊस सुरू झालाय आणि आज सकाळपासूनच पाऊस पडतोय, त्यामुळे काहीतरी त्यांनी देखील सोय केली असावी। हो, म्हणजे जसं तुम्ही आपल्या पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये 2019ला बघितलं होतं तेव्हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला गेला। तसा नियम याच्यात माझ्या मते नाहीये की सामना आज चालू झाला तर तो उद्या कंटिन्यू होईल। तो उद्या एक रिझर्व डे ठेवलेला आहे, त्यामुळे उद्या आज जर का सामना ठराविक षटकांचा झाला नाही तर उद्या सामन्याचा रिझर्व डेला सामना खेळवला जाईल। पण आता आपण बघतो की पावसाचा अलर्ट तर दिलेलाच आहे आणि त्यातल्या त्यात जर उद्याही पाऊस आला आणि पावसाने उद्याही खोडा घातला तर काय नियम असतात या स्पेसिफिक मॅचसाठी? संयुक्त विजेते म्हणून जाहीर केला जाईल, कारण हाच एक पर्याय उरतो। आणि पूर्वी आपण आपल्या एशिया चषकमध्ये पण एकदा बघितलं होतं, अंतिम लढत 2 दिवस पावसाने वाहून गेल्यावर आपण संयुक्त विजेते झालो होतो। सो नॉर्मली हा अर्थात ICCचा चषक आहे, एशिया चषक नाहीये मला माहिती आहे, पण नॉर्मली अशा वेळेला संयुक्त विजेते म्हणून जाहीर केले जातात। अच्छा, पण आता आज तर सामना आता तुम्ही म्हणताय की सुरू होईल, पाऊस थांबलाय, पण अंदाजे किती वेळ लागू शकतो, काही तुम्ही सांगू शकता का? माझ्या अंदाजाने जे एकंदरीत जेवढा पाऊस झालाय, मी मैदानाच्या बाहेर होतो आणि नेरूळ एरियात होतो, जो पाऊस झालाय, रस्त्यावर जे पाणी साचलंय ते बघता माझ्या मते अजून कमीत कमी 1 तास तरी
जाऊ शकतो. आपल्याला सामना सुरू व्हायची वाट बघावी लागेल असं माझं दिसतंय. आता काही दृश्य दिसतात परत पाऊस चालू झाला, पण मला वाटतं की या क्षणी मैदानाच्या भागात पाऊस थांबलेला आहे, कारण त्यामुळेच कव्हर्स काढतायत. पण त्यानंतर तो तुमचा रोलर फिरवला जाईल, पाणी निचरा करायच्या गोष्टी केल्या जातील. मैदानाच्या मातीत किती पाणी साचलं जातंय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर काही मैदान आपल्या देशातली जशी बंगलोरचं आहे, इकडे पाऊस थांबल्यावर अक्षरशः अर्ध्या तासात मॅच चालू होते, कारण उत्तम मैदानाचा निचरा आहे. नवी मुंबई पण नव्या युगातलं स्टेडियम आहे मी म्हणेन, त्यामुळे तिकडे काय पण खासियत आहे आपल्या डी.वाय. पाटील स्टेडियमची? म्हणजे आता पाऊस पडलाय त्यामुळे अर्थातच ग्राउंड ओलं झालं असेल, ते कव्हर घातलं होतं पण कव्हर काढतायत ते आता. पण साधारण म्हणजे काय अशी वैशिष्ट्य आहेत आपल्या ग्राउंडची की जी पटकन मॅच सुरू करायला कारणीभूत ठरतील? प्रत्येक ग्राउंडचा ना जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याच्या अंडरलाईंग म्हणजे सरफेस जो असतो त्याच्यात बऱ्याच लेयर्स असतात. त्यामुळे पाणी शोषून कसं घेतलं जातं आणि पाण्याचा निचरा करणारे सिस्टीम कशी आहे, किंवा काही ठिकाणी तिकडे ऍक्च्युअल तुमचे सक्शन पंप लावलेले असतात पाणी शोषून घ्यायला, ते कितपत आहेत हे नव्या मुंबई स्टेडियमचे जेव्हा स्टेडियम बनवलं गेलं. कारण तुम्ही बघाल तर नवीन मुंबई स्टेडियम एकेकाळी बऱ्यापैकी वापरलं जातं, IPL ला पण वापरलं जातं, मध्यंतराच्या काळात थोडंसं दुर्लक्षलेलं होतं आणि आता परत ते आपण वापरलं जातं. त्यामुळे या सगळ्या सिस्टीम्स किती कार्यरत आहेत आणि किती प्रभावशाली आहेत याच्यावर सगळं पुढचं गणित आहे. पण प्रत्येक स्टेडियमचं जे स्ट्रक्चर असतं, सॉइल स्ट्रक्चर म्हणा किंवा त्याच्या खालचं जे अंडरलाईंग स्ट्रक्चर आणि ड्रेनेज सिस्टीम असते, ही या प्रकारात फार महत्वाची असते. नवी मुंबई स्टेडियमची मला माहिती आहे चांगली आहे, पण बंगलोरची आपल्या देशात म्हणतात सर्वात उत्तम सिस्टीम आहे. त्यामुळे मी अंदाज होतो आत्ता पाऊस थांबला, आत्ता कव्हर्स काढली, तुम्ही सगळे प्रयत्न वापरलेत. म्हणजे अगदी मी बघितलंय काही काही ठिकाणी तर आपण फॅन्स वापरतो किंवा हॅलोजन बल्ब याने कोरडं केलं जातं, असे बरेच प्रकार असतात. पण हे सगळं केलं तरी माझ्या मते जो पाऊस झालाय ते बघता अजून 1 तास तरी मला वाटत नाही सामना चालू आहे, असं माझा अंदाज. अच्छा, पण आता आपला जो संघ आहे भारताचा, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? म्हणजे त्यातले काही खेळाडू आहेत ते आज या पावसातही बाजी मारतील? असं आहे ना, शेवटी क्रिकेट हा खेळ आहे, त्यामुळे ज्या दिवशी तो चांगला खेळेल तो चांगला असतो. म्हणजे आपण ऑस्ट्रेलियाला जो विजय मिळवला, दैदिप्यमान म्हणेन मी, पण तो इतिहास झालाय. आज नवा दिवस आहे आणि आज जो कोण चांगला खेळला तो, त्यामुळे या परिस्थितीत कोण चांगलं खेळेल किंवा मैदान थोडंसं कदाचित त्याच्यात दमटपणा असेल, त्यामुळे फिरकीपटूंना कदाचित चेंडूवर ग्रीप येणार नाही, अशा वेळेला कोण चांगली गोलंदाजी करेल, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आणि तुम्ही मला विचाराल तर असं एक खेळाडूला मी जास्ती महत्व देणार नाही. शेवटी हा सांघिक खेळ आहे. कारण तुम्ही बघाल गेल्या मॅचला जेमिमा रॉड्रिग्स खेळली, या मॅचला पण ती खेळू अशी आपली आशा आहे. हरमनप्रीत कौर खेळली, पण यू नेव्हर नो, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जसं तुम्ही अगदी हेच 2 संघ जेव्हा आपण बघितले होते, T20 होती ती, पण विश्वचषकाच्या बार्बाडोसला अंतिम सामन्यात जेव्हा भिडले होते तेव्हा बाजी मारली होती हार्दिक पांड्याने आपल्या गोलंदाजीने शेवटच्या षटकात. आणि अर्थात तो सूर्यकुमारचा झेल. एक सामना जिंकायला बरेच घटक कारणीभूत ठरतात, ते आपण बघितलंय. त्यामुळे असं मी एका कोणाचं नाव घेऊन त्याला आता तरी त्या व्यक्तीला, त्या खेळाडूला मी जास्ती महत्व देणं योग्य ठरणार नाही. पण हा सांघिक खेळ असल्यामुळे या परिस्थितीत कोण चांगला खेळेल, कारण चेंडू बॅटवर यायला कदाचित थोडा वेळ लागेल, त्यामुळे तुमची सलामीची फलंदाजी कशी असेल किंवा मुख्य याच्यात असेल फिरकी गोलंदाज आपली कशी गोलंदाजी, कारण चेंडू कितीही म्हणलं तरी आउटफील्ड थोडंसं दमट असणार आहे, चेंडू ओला होणार आहे आणि त्या ओल्या चेंडूला ग्रीप कशी घेऊन तुम्ही गोलंदाजी करता याच्यावर सगळं अवलंबून असेल दोन्ही संघाकडनं. मी म्हणेन नक्कीच आज नेमकं कोण फॉर्म मध्ये असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. निमिषजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि खूप छान माहिती दिली, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय आज भारत आणि साऊथ आफ्रिकेची फायनल नॉकआउट लढत होते, मात्र त्यावेळी पावसाचं सावट आलेलं आहे. पाऊस काहीसा थांबला असला, ग्राउंडवरचं कव्हर काढलेलं असलं तरी आता नीट ग्राउंड खेळण्यायोग्य होण्यासाठी थोडा अजून वेळ जाईल, काही तासभरही जाऊ शकतो. पण त्यानंतर मॅच कधी सुरू होते याचीच आता प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. आज रविवार आहे, सगळेच घरी टीव्हीकडे नजरा लावून बसलेले आहेत, पण पावसानं सगळ्यांचाच हिरमोड केलाय. भारतीय संघातले असे काही छान खेळाडू आहेत जे मागच्या मॅचमध्ये उत्तमरित्या खेळलेत आणि त्यांच्याकडून आता प्रेक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी खूप अपेक्षा व्यक्त केली आहे. नाशिकवरून आलोय आणि नक्कीच माझा आज पूर्ण भारताला सपोर्ट असेल आणि आपण वर्ल्ड कप घेऊन जाणार आज घरी. मी जत जिल्हा सांगली इथून आलेलो आहे. आजपर्यंत आपल्याला महिलांमध्ये वर्ल्ड कप मिळालेला नाही आहे आणि मला असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाबरोबर जशी बॅटिंग आपली झाली त्याचप्रमाणे आज सुद्धा व्हावी अशी अपेक्षा आहे.
मी सांगलीवर आलोय, खास करून स्मृती मानधनासाठी सपोर्टिंगसाठी आलेलो आहे. ज्याप्रमाणे भारताने महिला संघाने खेळ केला हा अप्रतिम आहे. आतापर्यंत भरपूर आपण हार्ड ब्रेक बघितले आहे, परंतु पहिल्यांदा आपल्याला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे आणि त्यासाठी भारतीय महिला संघाला cheer आणि सपोर्ट करण्यासाठी येणार आहे आणि वर्ल्ड कप हा आपलाच असणार आहे हे निश्चित आहे. इंडिया इंडिया. नक्कीच भारताचा विजय होणार आहे, कारण की आम्हाला अपेक्षित होतं भारत ऑस्ट्रेलिया फायनल होईल, पण आफ्रिका पण चांगली टीम आहे, पण नक्कीच भारत जिंकेल. आणि हरमनला एक जे मितालीला करता आलं नाही ते हरमन करून दाखवेल. जी मितालीनं सुरुवात केली गांगुली सारखी, तसं धोनी सारखा हरमनप्रीत चांगला गोड शेवट करेल.